मिरची अर्धा किलो धुतली, याला कोरडी केली, याला उभी चिरून घेतली अशी. हे असे 2 भाग केले. आता याच्यात मी पहिले सुरूला मीठ घालणार आहे. याच्यात मी आता अर्धा किलोला अर्धा किलो मिरचीला पाव किलो मीठ घालणार आहे. म्हणजे कसं मीठ भरपूर असलं ना आपलं लोणचं मिरचीचं खराब होत नाही. पूर्ण असं हे हाताला सुद्धा लागा ना, पूर्ण असं कोरडं करून घ्यायची मिरची, वल्ली ठेवायची नाही. तर मी आता एवढं मीठ घातलं याच्यामध्ये. एवढं मीठ घातलं. एका पुड्यामधलं एवढं उरलं. आता हे बाकीचं याच्यात हे बारीक धुवून हे केल्या राया धुतल्या पहिलं मिक्सरमधून, अशा मोठ्या मोठ्या थोड्या काढल्या. आता याच्यात हे मी हे घालणार आहे, राया घालणार, पूर्ण मिक्स करणार राया घालून. अशा लई बारीक करायचं नाही आपल्याला, अशा मोठ्या मोठ्या ठेवायच्या. म्हणजे आपल्याला लई बारीक केले ना त्याला अशा मोठ्या मोठ्या आपल्या फोडणीला टाकतो तशा त्याच्याहून अर्ध्या करायच्या समजा. आणि अशा पूर्ण मिक्स करून घ्यायचं सगळं. हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. हे पूर्ण मिक्स करून घेतलं. तर मी हे निवडून मिरची काढली. मी पूर्ण हे म्हणजे निबर मिरची पाहिजे, अशी कवळी मिरची नाही जमत. कवळी मिरचीमुळं कसं आपलं लोणचं खराब होते, नासून जाते. तर ह्या अशी मोठी मोठी निबर मिरची पाहिजे. तर मग ते आपलं वर्षभर बी मिरचीचं लोणच्याला काही होत नाही. तळून खा, असे खा, कसे खा, तर काही होत नाही. तर फक्त आपल्याला त्याची पाणी राहू नये म्हणून तेवढी काळजी घ्यायची. तर मिरचीमध्ये पाणी जर राहिलं तर कसं खराब होऊन जाते नवीन लोणचं लगेच. तर आता हे लगेच नाही पाणी सोडत, थोडं 2-3 दिवसाला असं थोडं हे आपलं मिठाचंच पाणी होतं आहे. तर त्या मिठाच्या पाण्यानं काही होत नाही. आणि आपलं हे वरचं पाणी जर राहिलं मिरचीला तर मग लगेच खराब होऊन जाते. त्याच्यामुळं हे काळजी घ्यायची. आणि हे असं लोणचं आता हे याच्यात मी भरणी ही कोरडी करून घेतली. भरणी स्वच्छ धुतली, कोरडी करून घेतली. आता मी याच्यामध्ये हे लोणचं असं टाकणार. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मेथ्या, कराळ 2 दिवसानं तुम्ही मेथ्या, कराळ हलकं असंच हे राया जशा केल्यात ना मी, अशा राया मोठ्या मोठ्या केल्यात ना, थोडं मोठं कराळ, मेथ्या आणि थोडंसं तेल. पुन्हा तुम्ही 2 दिवसानं तुम्ही पुन्हा डबल टाकून याला मिक्स करू शकता. आता सध्या नाही टाकलं तरी काही गरज नाही. मग सध्या याच्यातच मिक्स टाकतात. मग आता सध्या माझ्याकडं नव्हतं म्हणून मी सध्या आता असं करायले. आणि नंतर बाजारातून आणल्या मी 2 दिवसानं याच्यात मेथ्या आपलं ते हे कराळ, याच्यामध्ये तेल
थोडीशी 1 चम्मच हळद टाकून मी हे लोणचं यात टाकून मिक्स करणार डबल. तर आता याला असं झाकून ठेवणार, काही नाही होणार तोपर्यंत. आपला ह्याला बघा इतकं कोरडं पाहिजे असं, तर ते लोणचं हे होते, खराब होत नाही. आता याच्यात तुम्ही डबल मिरची आणून तुम्ही कापून हे करून शिनीन डबल बी टाकू शकतात. मग तर काळजी घ्यायची की कोरडी मिरची पाहिजे अशी, म्हणजे धुतलीन त्याला पाणी नाही राहायला पाहिजे. हे असं मी आता घातलं आहे ना तसंच पाहिजे, तर त्याला म्हणजे खराब होणार नाही. आपला खालचा बी पहिल्यांदा आता घातलेला नंतर टाकलेला बी खराब होणार नाही खात. तर हे बघा आता हे अर्धा किलोचं एवढं झालं लोणचं. तर नंतर मी आता पुन्हा अर्धा किलो टाकणार आहे. याच्यात डबल थोडंसं मीठ सोडते वरून मी, म्हणजे वरचं हे ना हे खराब नाही होणार. तर अर्धा किलोचं एवढं लोणचं झालं. एवढं झालं तर आता ह्याला तुम्हाला दिसायला मीठ वरून मी टाकलं म्हणून मीठ हे एवढं, तर मीठ काही नाही होत. परत मिठानं हे लोणचं आहे खराब होत नाही. आणि मीठ आहे तर जास्त बी नाही कमी नाही, तर मी बराबर मीठ टाकलेलं आहे. तर याच्यावर परत मला मिरची टाकायची म्हणून मी थोडं जास्त मीठ वापरलं आहे. तर तुम्ही ह्याच्याहून कमी बी टाकू शकता. आणि मग कमी टाकायला काळजी घ्यायची फक्त की मिरची धुवून आपल्याला कोरडी करून घ्यायची, नंतर उभी चिरायची, नंतर ह्याच्यात आपलं कोरडी मिरचीचा लोणचं बनवायचं, तरच तुमचं लोणचं राहील, नाही तर राहणार नाही. हे बघा पूर्ण मी अशी कोरडी करून घेतलेली आहे, म्हणून ही हाताला सुद्धा लागत नाही. बघा पाणी दिसायले का, खाली मीठ आहे. तर आता मी डबल याच्यात मिरची टाकणार आहे. एवढी भरणी खाली आहे, एवढी झाली. तर एवढी पुन्हा परत मी याच्यात 1 किलो मिरची टाकणार आहे. याला परत असं झाकण लावून ठेवून द्यायचं, काही नाही होणार. 2 दिवसानं त्याच्यात तेल थोडंसं गरम करून हिनी कडवून तेल टाकायचं, हळद टाकायची, कराळ आणि मेथ्या 1 चम्मच टाकायच्या. त्याला खालीवरी करायचं आणि नंतर असं झाकून ठेवायचं, काही नाही होत.